हॅलो. आज आपण नवीन चॅप्टर शिकणार आहे. त्याचे नाव आहे पायथागोरसचे प्रमेय. आपल्याला पायथागोरसचे प्रमेय आधीच झालेलं आहे. यात थोडेसे एखाद दोन कन्सेप्ट वेगळे आहेत. नेहमी लक्षात ठेवायचं, पायथागोरसचे प्रमेय कोणत्या त्रिकोणात होतं आहे, तर जो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, म्हणजे जसा की एक कोन 90 अंशाचा असतो, अशा त्रिकोणात पायथागोरसचे प्रमेय लागते. काटकोन करणाऱ्या बाजूच्या समोरची जी बाजू असते त्रिकोणातली, तिला म्हणायचं कर्ण, आणि बाकी उरलेल्या दोन बाजूंपैकी एकीला उंची, दुसऱ्या बाजूला पाया. मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचे प्रमेय काय आहे? कर्णवर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, हे पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणात लागतं. आता समजा एक त्रिकोण दिलेला आहे, त्याच्यात एक बाजू ए, दुसरी बाजू बी, तिसरी बाजू सी अशी दिलेली आहे. आणि जर का असं येतं आहे सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग, तर हे ए बी सी हे काय असतं? कारण की हे बसतं आहे ना, ह्या सूत्रामध्ये बसतं आहे, म्हणून ए बी सी हे काय झालं? एक पायथागोरसचं त्रिकूट. त्याच्यानंतर आता 90 अंशाचा एक कोन आहे, म्हणजे उरलेले दोन 90 अंशाचे असले पाहिजे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती येते? 180. म्हणून जर का आपला जर का काटकोन त्रिकोण असा असेल 30 60 90, 30 60 90, तर त्याच्यामध्ये हे जे कर्णाची जी लांबी आहे, कर्णाच्या 30 डिग्री समोरचा जो बाजू आहे, हा जो कोन आहे 30 अंशाचा, त्याच्या समोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या अर्धी असते. हे कर्ण एक्स आहे, तर त्याच्या अर्धी करून टाकली. आणि 60 डिग्री समोरची बाजू कशी असते? कर्णाच्या हे वर्गमुळात 3/2 पट. डायरेक्ट याला गुणाकार करून टाकायचं. समजा तुम्हाला दिलं आहे कर्ण इतका आहे, त्रिकोणाचे 3 कोन, एक 30 डिग्री, दुसरा 60 डिग्री, नंतर 90 डिग्री असा दिलेला आहे. तर त्याच्यासमोरील बाजू 30 अंशासमोरील बाजूची लांबी किती? डायरेक्ट लिहायचं. कर्णाची लांबी, त्याला 2ने भाग द्यायचा, ती त्याची लांबी. 60 अंशासमोरची बाजूची लांबी किती? वर्गमुळात 3/2 लिहायचं, गुणिले जे काही कर्ण दिलं असेल ते करायचं. याची जी लांबी आहे ती लांबी निघून जाईल. हे झालं 30 60 90साठी. आता 45 45 90 असेल, तर तेव्हा काय असेल? तेव्हा हे जे 45च्या समोरची बाजू असती ती कर्णाच्या 1/2 पट असते. बस एवढं टाकायचं आणि त्याच्यातून उत्तर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर हे एक फॉर्म्युला आहे, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. जर का तुम्हाला चौरसाचा कर्ण दिला असेल आणि चौरसाची परिमिती काढायची असेल, काही काढायची असेल तर, किंवा बाजू दिलेली आणि त्याच्यावरून कर्णाची लांबी काढायची आहे, तिथे हा फॉर्म्युला तुम्हाला कामात येईल. ठीक आहे. अशा प्रकारे एवढेच या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट आहेत. आज तुम्ही पायथागोरसचे प्रमेय हा चॅप्टर सोडवा.